मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये न्याय म्हणत काही गुन्हेगारांच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आला। आरोपींना धडा शिकवण्यासाठी ही कठोर कारवाई करण्यात आली असं सरकारकडून सांगण्यात आलं। सरकारच्या या निर्णयाविरोधात जमियत उलेमाए हिंद या संघटनेनं सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती। त्या याचिकेवरती सर्वोच्च न्यायालयानं सरकारच्या या एकूण कृतीवरती कठोर असे ताशेरे ओढलेले आहेत। कोणी गुन्हेगार असेल तरी सुद्धा त्याच्या घरावर बुलडोझर चालवता येणार नाही, तसेच फक्त गुन्ह्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीच्या घरावर बुलडोझर कारवाई करणं चुकीचंच नसून घटनाविरोधी असल्याचं स्पष्टपणे न्यायालयानं त्यांच्या निकालात सांगितलेलं आहे। न्यायमूर्ती गवई आणि न्यायमूर्ती के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातली सुनावणी सुरू होती। जर का कोणतीही महानगरपालिका किंवा इतर कोणतीही शासकीय यंत्रणा एखादी व्यक्ती आरोपी आहे किंवा गुन्हेगार आहे असं म्हणून थेट त्या व्यक्तीच्या घरावर बुलडोझर फिरवत ते पाडण्याची कारवाई करत असेल तर ते कायद्याचं उल्लंघन असेल, हे सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे। घर सपना है जो कभी न टूटे अशा आशयाच्या कवितेच्या ओळी सांगत न्यायमूर्तींनी घराचं महत्त्व सुद्धा पटवून दिलेलं आहे। त्याच्यामुळे आरोपी किंवा गुन्हेगाराचं घर पाडणं ही संपूर्ण कुटुंबासाठी शिक्षा असल्याचं न्यायालयानं म्हटलेलं आहे। एखाद्याला दोषी ठरवणं किंवा शिक्षा करणं हे न्यायालयाचं काम आहे, सरकारचं नाही। याबद्दल सुद्धा न्यायालयानं सरकारला स्पष्टपणे न्यायालयाचं महत्त्व पटवून दिलेलं आहे। आपलं हक्काचं घर असावं असं प्रत्येक कुटुंबाचं स्वप्न असतं। महिला आणि मुलांना बेघर होताना पाहणं हे दुःखद दृश्य असल्याचं निरीक्षण सुद्धा न्यायालयानं हे निकाल देताना मांडलेलं आहे। यावेळी सर्वोच्च न्यायालयानं विविध राज्य शासनांच्या वतीनं घर, दुकान किंवा इतर खासगी मालमत्ता जर का पाडली जात असेल तर त्या संदर्भातील नियम सुद्धा निश्चित केलेले आहेत। काय आहे हा संपूर्ण विषय ते समजून घेऊयात। बुलडोझर जस्टिस ज्याला म्हटलं जायचं ते समजून घेऊयात। न्यायालयाचे या विषयाच्या निकालातील मुद्दे काय आहेत त्याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकूयात। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। काही दिवसांपूर्वी निवृत्त होण्याच्या आधी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी त्यांच्या अखेरच्या निकालामध्ये बुलडोझर जस्टिसवरती कडक ताशेरे ओढले होते। त्यांनी बुलडोझर जस्टिसवरती नाराजी व्यक्त करताना कायद्याचं राज्य असताना सरकारच्या बुलडोझरच्या या जस्टिस संदर्भात हे स्वीकारार्ह नसल्याचं मत मांडलेलं होतं। एखाद्याची संपत्ती नष्ट करून न्याय देता येऊ शकत नाही, बुलडोझर चालवण्याची धमकी देऊन लोकांचा आवाज दाबता येणार नाही आणि कायद्याच्या नजरेतून ही कृती योग्य नाही, ही कृती स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट मत सरन्यायाधीशांनी त्यावेळेस मांडलेलं होतं। दुसऱ्या एका प्रकरणामध्ये बुलडोझरच्या मदतीनं न्याय देणं हा सुसंस्कृत न्यायाचा भाग नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं। 3 न्यायमूर्तींच्या पीठानं अवैध आणि बेकायदा अतिक्रमणांवरती हातोडा, बुलडोझर चालवण्यापूर्वी राज्य सरकारनं अगोदर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं आवश्यक असल्याचं त्यांनी तेव्हाच नमूद केलेलं होतं। उत्तर प्रदेश किंवा इतर राज्यांमध्ये जातीय दंगल, दगडफेक अशा गुन्ह्यांमधल्या आरोपींची घरं पाडण्याचा पायंडा 2017 पासून पडल्याचं आपल्याला दिसून येते। त्यातही विशिष्ट अशा समुदायातील आरोपींचीच घरं अधिक पाडली गेली। दिल्लीतील जहांगीरपुरी, मध्य प्रदेशातील रत्नाब, राजस्थानमधील उदयपूर तसंच उत्तर प्रदेशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या आरोपींची घरं बुलडोझर लावून पाडण्यात आली। याच्यातून बुलडोझर बाबा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, बुलडोझर मामा म्हणजे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची नावं लोकप्रिय झाली होती। उत्तर प्रदेशामध्ये 2 वर्षापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांमध्ये जे स्टेज लावलेलं जायचं त्याच्या शेजारीच बुलडोझर उभे केले जायचे। अल्पसंख्याक समाजाला याच्यातून योग्य तो संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। उत्तर प्रदेशमध्ये विकास दुबे या गुंडाचं कार्यालय तोडण्यासाठी बुलडोझरचा वापर झाला, पण हा जो न्याय त्यावेळेस सरकारने केलेला होता तोच न्याय इतर जाती धर्मातील गुन्हेगारांसाठी समान असल्याचं दिसून आलेलं नव्हतं। भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा हा बुलडोझर जस्टिसचा जो एकूण विषय आहे तो आपल्या इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा चालवल्याचं आपल्याला दिसून आलं होतं। म्हणजे पुण्यामध्ये पबमध्ये ज्यावेळेस तो गडबड झाली होती, पोर्शे अपघात वगैरे जे झालेलं होतं, त्याच्यानंतर सर्व पबच्या विरोधामध्ये कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। मग तेव्हा सुद्धा सरकारी यंत्रणांनी बुलडोझर लावून 2 दिवस हे पब तोडण्याची कारवाई केलेली होती।
उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपचं सरकार आलं. त्यांच्या एकूणच कडक प्रशासक असल्याच्या एकूण जी त्यांची इमेज बनवली जात होती, ती इमेज लार्जर दॅन लाईफ असल्याचं ठसवण्यासाठी हे असे निर्णय घेतले गेले, बेधडक निर्णय घेतले गेले, चौकटीत न बसणारे निर्णय घेतले गेले. मग उत्तर प्रदेशामध्ये गुंडगिरी आहे, आपण ते बॉलिवूडच्या मूव्हीजमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. अनेक टोळ्या आहेत, जातीय वाद आहेत, धार्मिकसुद्धा त्याला अँगल आहेत. मग तिथं खून, मारामाऱ्या, लुटालूट, दरोडे, याशिवाय इतर आरोप असणारे गुंड जे आहेत, हे सगळे जे गुंड आहेत हे राजकीय पक्षांनी किंवा तिथल्या नेत्यांनी पाळलेले आहेत, हे सुद्धा आपण एकूण मूव्हीजमध्ये बघितलेलं आहे. ॲक्च्युअल तिथली ग्राउंड रिॲलिटीसुद्धा तीच होती. त्याच्यामुळंच लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्यावरती विश्वास ठेवून त्यांच्या सरकारला निवडून आणलेलं होतं. मग त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी ही बुलडोझर जस्टिसवाली जी थ्योरी आहे ती पुढे आणलेली होती आणि त्याचं त्यांनी योग्य पद्धतीने पालन सुद्धा केल्याचं दिसून येते. अनेक घटनांमध्ये झालेलं असं आहे की संबंधित आरोपीनं घर किंवा बंगला बांधताना अतिक्रमण केलेलं आहे, पालिकेच्या नियमांचं पालन केलेलं नाही, अशी कारणं देत ती घरं जी आहेत ती पाडण्यात आलेली आहेत. मग त्याला आव्हान कोर्टामध्ये दिलं गेलं आणि त्याच्यावरती सुनावणी घेताना न्यायाधीश भूषण गवई आणि न्यायाधीश के.व्ही. विश्वनाथन यांनी हा सर्व जो आहे निकाल दिलेला आहे. केवळ एखादी व्यक्ती आरोपी आहे म्हणून कोणाचेही घर कसं पाडता येईल, जरी तो दोषी असला तरीही कायद्यानुसार विहित प्रक्रियेचे पालन न करता असं करता येणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. अतिक्रमण असेल किंवा सार्वजनिक जागेवरती कोणी बांधकाम जरी केलेलं असेल तर ते जरूर पाडावं. त्यासाठी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया पार पाडली जावी. यातून मंदिराच्या बांधकामांनाही अपवाद करू नये असं सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. आणि या सर्व जर का कारवाया कायद्याच्या प्रक्रियेला पाळून जर का केल्या जात असतील तर त्या संदर्भात न्यायालयाची हरकत नाही, हेही त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही सुनावणी चालू असताना उत्तर प्रदेश सरकारच्या वतीनं दिलेल्या प्रतिज्ञापत्राचा सुद्धा संदर्भ आला होता. केवळ एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यात सहभागी आहे या कारणास्तव त्याच्या स्थावर मालमत्तेवरती बुलडोझर चालवता येणार नाही, असं त्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हणलेलं होतं. आणि हेच जे आहे ते सरकारच्या विरोधात गेल्याचं सांगितलं जाते आणि न्यायालयानं त्यांचा जो निकाल जो आहे तो दिलेला आहे. आता हे बुलडोझर जस्टिस जे आहे याचं गेल्या काही वर्षांपासून समर्थन सुद्धा केलं जात होतं. खरं बघायला गेलं तर अतिक्रमण काढणं ही वेगळी गोष्ट आहे आणि एखाद्या गुन्ह्यामध्ये सहभागी आहे किंवा नाही या संदर्भातला निकाल देणं ही वेगळी गोष्ट आहे. दोघांचाही संबंध जोडण्याचं काही कारण नाही आहे. सपोज एखाद्याची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही पण त्या व्यक्तीनं किंवा कुटुंबानं अतिक्रमण केलं तर चालेल का, असा प्रश्न न्यायालयाने विचारला होता. त्याच्यावरती कारवाई होणार नाही का, असंही न्यायालय म्हटलं होतं. आणि जर का एखाद्यावरती केवळ संशयित आरोपी आहे किंवा खोटा गुन्हा जर का नोंदवला गेला तर त्याच्या विरोधात सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने कारवाई करणार का. मग ह्या सगळ्या गोष्टीतून गुन्हेगारी प्रवृत्तीला कशा पद्धतीने तुम्ही थोपवणार हे सुद्धा न्यायालयानं विचारलेलं आहे. जर का एखादा सदस्य कुटुंबातला गुन्हेगारी प्रवृत्तीचा असेल तर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना गुन्हेगार ठरवण्याचा अधिकार कसा काय मिळतो आणि त्या कुटुंबियांचा घराचा आसरा कसा काय काढून घेतला जाऊ शकतो, असे प्रश्न न्यायालयानं विचारलेले आहेत. आणि सर्व बाजू ऐकल्यानंतर आम्ही या निष्कर्षाप्रत आलेलो आहोत की जर प्रशासनाकडून एखाद्या व्यक्तीच्या घरावर फक्त यासाठी पाडण्याची कारवाई केली गेली की ती व्यक्ती एखाद्या गुन्ह्यामध्ये आरोपी आहे तर ती कारवाई कायद्याचं राज्य या तत्त्वाच्या पूर्णपणे विरोधात आहे. आपण रूल ऑफ लॉ याला पाळणारे देश आहोत. त्याच्यामुळे न्यायालयानं असं म्हटलेलं आहे अशा प्रकरणामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यानं एखाद्या न्यायाधीशाप्रमाणे गुन्ह्याचा आरोप असणाऱ्या व्यक्तीला जर का त्या संदर्भात ही अशी कारवाई करण्याची शिक्षा दिली तर न्यायपालिका व कायदे मंडळ यांच्यातील अधिकार विभागणीच्या तत्त्वाचा हा भंग आहे. म्हणजे काय, कोणालाही शिक्षा सुनावणं, नेमकी काय शिक्षा सुनवायची आहे हा अधिकार न्यायालयाचा आहे. हे जे प्रशासकीय अधिकारी आहेत यांनी न्यायदानाचं काम करू नये असं न्यायालयाला याच्यातून सांगायचं आहे. न्यायालय ही वेगळी गोष्ट आहे, त्यांचे अधिकार ही वेगळी गोष्ट आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसखोरी करता कामा नये हे त्यांना ह्याच्यात म्हणायचं आहे. प्रशासकीय यंत्रणेनं न्याय निवडायची कामं हाती घेऊ नयेत हे न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. न्यायिक कामांची जबाबदारी न्यायपालिकेकडे सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळं कार्यपालिका त्यांच्या कामासाठी न्यायपालिकेची जागा घेऊ शकत नाही. राज्य आणि राज्य शासनाच्या अखत्यारीत येणारे अधिकारी अधिक या संदर्भात काही करू शकत नाही, हे सुद्धा न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे. आता
कोर्ट काय म्हणतंय की जर का अतिक्रमण असेल तर निश्चितपणे तुम्ही तशी कारवाई करू शकता, हे कोर्टाने म्हणलेलं आहे. आणि योग्य ती प्रक्रिया जर का तुम्ही फॉलो केली तर न्यायालयसुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी आता त्यांनी नियमावली दिलेली आहे. म्हणजे ह्याच केसच्या संदर्भात त्यांनी ही नियमावली घालून दिलेली. ते म्हणतात की कोणत्याही बांधकाम विरोधात पाडकामाचे आदेश जर का दिलेले असतील तर त्यासाठी दाद मागण्यासाठी पुरेसा कालावधी त्या व्यक्तीला दिला जाणं आवश्यक आहे. कोणत्याही पाडकामाला कारण दाखवा नोटिसीशिवाय परवानगी देता येणार नाही. ही नोटीस नोंदणीकृत पोस्टाद्वारे पाठवली जावी आणि संबंधित मालमत्तेवरती ती चिकटवली जायला हवी. नोटीस जारी केलेल्या दिवसापासून 15 दिवस आणि नोटीस दिल्याच्या दिवसापासून 7 दिवसाचा कालावधी पुढील कोणत्याही कारवाईपूर्वी दिला जायला पाहिजे. या नोटिसीमध्ये कोणत्याही कारणामुळे संबंधित मालमत्ता अतिक्रमित ठरवण्यात आली तर त्याचा सविस्तर असा उल्लेख आवश्यक आहे. त्याशिवाय कोणत्याही ट्रिब्युनल समोर किती तारखेला या संदर्भातली प्रत्यक्ष सुनावणी होईल हे देखील त्या नोटीसमध्ये स्पष्ट करणं गरजेचं आहे. नोटीस दिल्यानंतर सदर कारवाईबाबतची पूर्वसूचना जिल्हाधिकाऱ्यांना देणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या संपूर्ण कारवाईचं व्यवस्थापन करण्यासाठी नोडल अधिकाऱ्याची नेमणूक करणं अपेक्षित आहे. पाडकामासंदर्भातली नोटीस व त्याबाबतचे आदेश एका ठराविक अशा वेबसाईटवरती उपलब्ध करून देण्यात यावेत, हेही त्यांनी स्पष्ट केलेले आहे. संबंधित व्यक्तीची योग्य त्या प्राधिकरणासमोर प्रत्यक्ष सुनावणी झाल्यानंतर त्या सुनावणीचा तपशील रेकॉर्ड करण्यात यावा. यानंतर पाडकामाचा अंतिम आदेशानंतर अतिक्रमणाच्या बाबतीत तोडगा काढता येण्यासारखी स्थिती आहे का हे सुद्धा बघावं. जर संबंधित अतिक्रमण बांधकामाचा फक्त काही भाग नियमांचं उल्लंघन करत असेल तर मग पाडकामाचा टोकाचा निर्णय का घेण्यात आला याची सुद्धा चाचपणी केली जावी. पाडकाम आवश्यक असल्याचा निष्कर्ष निघाल्यास ते देखील तसं वेबसाईटवरती नमूद करणं आवश्यक आहे. आता हा निर्णय अंतिम केल्यानंतर की आता पाडायचंच आहे तर मग संबंधित मालमत्ता मालकाला अतिक्रमित बांधकाम हटवण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी देण्यात यावा. जर या संदर्भातले आदेश व आढावा घेणाऱ्या अधिकृत प्राधिकरणानं कारवाईला स्थगिती दिली नसेल तर मात्र पुढची प्रक्रिया जी आहे ते पाडण्याची ती सुरू करावी आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेचं रेकॉर्डिंग केलं जावं जेणेकरून ते पुढील संदर्भासाठी वापरण्यात येईल. यानंतर हे पाडकाम करून झाल्यानंतरचा पूर्ण अहवाल संबंधित पालिका आयुक्तांना पाठवला जावा, हेही न्यायालयानं स्पष्ट केलं. म्हणजे बघा, बुलडोजर जस्टिस ही वेगळी गोष्ट आहे. ती कायद्याला धरून नाही, रूल ऑफ लॉला धरून नाही. अधिकाऱ्यांनी कायदा हाती घेऊ नये आणि न्यायनिवाडा स्वतः करू नये हे न्यायालयाने स्पष्ट करणं, असे ताशेरे ओढणं ही वेगळी गोष्ट आहे. आणि अतिक्रमण जर का असेल तर अतिक्रमणासंदर्भातली नियमावली, हे जे काही त्यांनी नियमावली घालून दिलेली आहे ही वेगळी गोष्ट आहे. अतिक्रमण कोणत्याही व्यक्तीने केलेलं असेल, मग तो सराईत गुन्हेगार असो किंवा नसो, अगोदरचं त्याचं रेकॉर्ड असो किंवा नसो, तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो, तरीसुद्धा जर का ते अतिक्रमण असेल तर ही नियमावली फॉलो करावी लागेल. पण संशयित आरोपी आहे, एखादा गुन्हा केलेला आहे म्हणून कोणाचंही घर किंवा त्याची स्थावर मालमत्ता पाडता येणार नाही, हे खंडपीठाने स्पष्ट केलेलं आहे. आता ह्या सूचना देत असताना एखाद्या दोषीचं घर जर का कायद्याच्या प्रक्रियेचं पालन न करता पाडलं गेलं तर त्याच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळायला पाहिजे. ते कुटुंब नुकसान भरपाई मिळण्यासाठी पात्र असेल आणि कोणत्याही अधिकाऱ्यांनी पक्षपातीपणाने कारवाई करू नये, अन्यथा जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवरती कारवाई केली जाईल, हे सुद्धा न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. सुनावणी झाल्याशिवाय कुणालाही दोषी मानता येणार नाही, हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा असा मुद्दा आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.